स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरून घेणे आणि पटापटा मागं घेणं, यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या पुढं, तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल. विखे दादा, हा मग डोकं चाला ना, उपोषणाने घाळ झालं ना, तुम्ही लय घाळ केलं ना मला. मग डेअरी उतरली, डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलंय, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. ते होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखं खेळ आहे, ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असते किती ते 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासू-सासरे सांभाळायचे आहेत, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघडर पडलं, कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे होईना द्या लवकर. हा MIDCला त्या शासकीय अधिकारी हा महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. हा उदय सामंत साहेब हातात एक करा. उदय साहेब कचा सह्यान काय तुम्हाला तरी काय सही विकत आणायची. हा त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDCच्या जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे तिकडे. एक ते कंपाळाला कोकण असतं, लोकांच्या नजरा विचित्र असतं. नवरा गेल्यावर तिला कसं बस एसटीने घरी जायचं ना, आम्ही हाल बघतो. ते लय अवघड आहे. ते MIDCत केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, म्हणजे लोकाला कळन तरी मग नोंद निघाली का नाही. लोकाला मिळत लागा ना 58 लाख म्हणजे नोंदी कुठे आहेत. ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र, पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती आहे 2. तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा. आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्यात. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतोय. याचा अर्थ खोटी आहे का नाही. तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी आहे. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले आहेत, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की दलित प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत. म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरिबाचं MBBSला राजेसाहेब लागलं.